कुणालाही त्रास न देता आपल्या उपयोगाचं साधन असलं पाहिजे. त्याच्यामध्ये भगवंतांनी कोणते मार्ग सांगितले करायचे नाही ते जनावरांचा व्यापार करायला सांगितलं नाही. जनावरांचा व्यापार करायचा नाही. दादा शस्त्राचा व्यापार करायचा नाही. मांस विकायचं नाही. दारू प्यायचं नाही. दारू विकण्याचा धंदा करायचा नाही आपण. परत मेहनतीने कमवलेल्या पैशातून आपण उदरनिर्वाह केला तर आपलं जीवन सुखी होते. दुःख आपल्या जीवनामध्ये येत नाही. हे आपल्या भगवान गौतम बुद्धांचा सम्यक आजीविकेचा सिद्धांत होता. त्याच्या पुढचं 6वं आहे सम्यक व्यायाम. सम्यक म्हणजे चांगला आणि व्यायाम म्हणजे प्रयत्न. सतत आपण चांगला प्रयत्न केला पाहिजे. चांगला प्रयत्न कशासाठी करावा? दुर्गुण घालवावे पाप कर्म मनात आणायचे नाही. मनात आले नाही तर प्रतिमध्ये येणार नाही. म्हणजे आपल्याकडे पापच करणार. अध्यक्ष नीट बसा. परत चांगल्या गुणांचा सांभाळ करावा. चांगल्या आपल्यामध्ये जे काही आपण काय झालं असं करू नका म्हणलं. गुणांचा आपण सांभाळ केला पाहिजे. हे जर आपण सम्यक व्यायाम म्हणजे काय? चांगले प्रयत्न करणे. चांगले दुर्गुण घालवण्यासाठी प्रयत्न करायचे. वाईट गुण आपल्यामध्ये येऊ द्यायचे नाही. पाप कर्म आपल्याला करायचे नाही. मनात आणायचे नाही. तुम्ही आपल्या प्रतिमध्ये येणार नाही. पाप आपल्या गुणांमध्ये आपलं जीवन सुखी होईल. चांगल्या गुणांचा सांभाळ करायचा आणि सद्गुण मिळवून जे आहेत नसलेले सद्गुण मिळवायचे पण आहेत ते आपल्याला सांभाळायचे. एवढं जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये दुःख येत नाही. भगवंताने सांगितलं 7वा मार्ग आहे जो सम्यक स्फूर्ती. नेहमी आपण जागरूकपणे जीवन जगायचं. जागरूकपणे काय करायचं? जीवन जगायचं. चांगल्या गोष्टी आपण नेहमी जतन केल्या पाहिजे. काय वाचा आणि मन याची स्थिती आपण नेहमी जागली पाहिजे. काय म्हणजे काय म्हणजे शरीर. वाचा म्हणजे शब्द आपण बोलणं आणि मन म्हणजे आपलं मन. तिन्ही गोष्टीवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. असं नियंत्रण ठेवून आपण जीवन जगलो तर आपल्या जीवनामध्ये दुःख येत नाही. परत व्यायाम